Good morning, student. Today we are going to discuss about various excipient or vehicle used in the liquid dosage pump. त्यामधलं आपण जे बघितले vehicle त्यामध्ये आहे इथेनॉल. Ethanol frequently referred to as alcohol in most commonly used solvent in liquid pharmaceutical for the formulation of next to water. आता अल्कोहोल जे आहे किंवा इथेनॉल आहे इट ऍक्ट्स ॲज अ नेक्स्ट टू द वॉटरच्या नंतर जर सॉलिबिलिटी बघितली तुम्ही व्हेरियस ड्रगची ते इथेनॉल मध्ये किंवा तुमचं जे अल्कोहोल याच्यामध्ये चांगली आहे म्हणून मोस्ट ऑफ द लिक्विड डोजेस फॉर्म आर फॉर्म्युलेटेड इन द लिक्विड डोजेस फॉर्म. Diluted ethanol prepared by mixing equal volume of ethanol IP and purified water IP is the most useful solvent in various pharmaceutical process and formulation to dissolve the poorly soluble substances. आता काय करायचं किंवा डायल्युटेड इथेनॉल जो आहे तुमचा इक्वल प्रोपोर्शन मध्ये आणि प्युरिफाईड वॉटर इक्वल प्रोपोर्शन मध्ये याचं जे सॉल्व्हंट बनवतो ते सॉल्व्हंट मध्ये जर तुम्ही असे ड्रग्ज आहे की जे की वॉटर सॉल्युबल नाहीयेत असे ड्रग तुम्ही इथेनॉल प्लस वॉटर हे जे डायल्युशन आहे या डायल्युशन मध्ये तुम्ही प्रिपरेशन बनवू शकता. इट हॅज अ बॅक्टेरियोसाइडल ऍक्टिव्हिटी. आता इथेनॉल ऍक्ट ॲज अ बॅक्टेरियोसाइडल ऍक्टिव्हिटी. इट मीन्स इट किल्स द बॅक्टेरिया. इथेनॉल ऑल्सो किल्स द बॅक्टेरिया. त्याच्यानंतर आहे लिपिड. लार्ज नंबर ऑफ न्यू ड्रग्ज आर डेव्हलप शो लो सॉलिबिलिटी. आता लार्ज नंबर ऑफ ड्रग असे ड्रग्ज आहेत त्यांची सॉलिबिलिटी वॉटर मध्ये नाहीये. To overcome the low solubility and low bioavailability issue of these drug, there has been growing interest in the developing the novel oral delivery strategies using lipid-based formulation. आता असे ड्रग जे की वॉटर सॉल्युबल नाही त्यांना तुम्ही लिपिड सॉल्युबल ड्रग मध्ये जर त्याची सॉल्युबिलिटी केलं आणि त्याचं जर समजा तुम्ही फॉर्म्युलेशन बनवलं इट इज व्हेरी इझी. दॅट्स वाय वी आर लिपिड ॲज अ व्हेकल. लिपिड आपण व्हेकल यूज करू शकतो की जे ड्रग ब्लड ब्रेन बॅरियर इझी क्रॉस करतात त्याचं प्रिपरेशन आपण लिपिड सॉल्युबल ड्रग मध्ये बनवू शकतो. व्हाईल ओरल लिक्विड इमल्शन हॅज बीन यूज फॉर द मेनी इयर. आता मेनी इयर पासून जे लिक्विड इमल्शन आहे जसं की लिक्विड इमल्शन बनवतो ते बेस कोणता आहे मग लिपिड आहे. लिपिड सर्फॅक्टंट बेस व्हेकल आर बिकमिंग मोर वाइडली यूज वेअर ॲज दोज ड्रग आर इनसॉल्युबल इन वॉटर दे आर सॉल्युबल इन लिपिड मोस्ट वाइडली यूज. त्याच्यानंतर आहे solubilizing wetting agent and surfactant. आता solubilizing wetting agent असं म्हणून the homogeneous dispersion of solute particle in liquid vehicle is a prime requirement of any dosage form. आता homogeneous dispersion will be formed. It is primary concern for the formulation of any dosage form. आता होमोजेनियस डिस्पर्शन जे आहे ते झालं पाहिजे याच्यासाठी आपल्याला सॉल्युबलायझेशन एजंट किंवा वेटिंग एजंट ऍड करायचं असतं. द एअर अब्झॉर्ब ऍट द सॉलिड पार्टिकल सरफेस कीप देम अवे फ्रॉम द व्हेकल. आता सॉल्युबलायझेशन किंवा वेटिंग एजंट काय करतं इट अब्झॉर्ब द एअर ऑफ सॉलिड पार्टिकल. जसं की सॉलिड पार्टिकलचं एअर अब्झॉर्प्शन वाढतं सरफेस कीप देम अवे फ्रॉम द व्हेकल. आता व्हेकल जे आहे त्यापासून त्याचे जे सरफेस आहे त्याला बाजूला ठेवतो म्हणजे त्यांचं कोएल्सन्स होईल का कोएल्सन्स होणार नाही. पार्टिकल साईज एका ठिकाणी येतील का नाही. अशी केस कुठं होती की ज्यावेळेस सस्पेन्शन बनवतात त्यावेळेस तुम्ही ते बघू शकता. इव्हन पार्टिकल विथ हाय डेन्सिटी फ्लोट ऑन सरफेस ऑफ व्हेकल. आता काय होतं ज्या पार्टिकलची डेन्सिटी जास्त आहे दे आर फ्लोट ओव्हर द व्हेकल म्हणजे तरंगतात वरती. वेटिंग एजंट हेल्प टू रिमूव्ह द अब्झॉर्ब एअर विच अल्टिमेटली प्रमोट द पेनेट्रेशन ऑफ लिक्विड व्हेकल into pore and capillary for the particle. आता when we are going to add in the liquid wetting agent it help to absorb the air. हे काय करतं एअर अब्झॉर्ब करतं which ultimately promote the penetration of liquid vehicle into pore and capillaries of particle. आता तुमचे जे पोर्स आहेत आपल्या कॅपिलरी मध्ये तिथे तुमचा जो ड्रग्ज आहे इट गेट इझिली पोर और इझिली गेट अब्झॉर्ब विथ द हेल्प ऑफ वेटिंग एजंट ऑफ सर्फॅक्टंट which used to reduce the particle surface tension. त्याच्यानंतर आहे पीएच मॉडिफाईड अँड बफरिंग एजंट. द पीएच ऑफ लिक्विड फॉर्म्युलेशन स्पेशली दोज फॉर ओरल ऍडमिनिस्ट्रेशन इन क्रुशियल पॉईंट. आता पीएच मेंटेन करणं इट इज क्रुशियल पॉईंट फॉर द मेकिंग अ लिक्विड डोजेस फॉर्म. इन मेंटेनिंग द फॉर्म्युलेशन द पीएच हेल्प टू प्रिव्हेंट द अनवॉन्टेड चेंजेस ड्युरिंग द स्टोरेज. आता पीएच जर चेंज झाली तर तुमचं लिक्विड फॉर्मेशन विल बी चेंज होतं किंवा ऑक्सिडेशन रिडक्शन होतं. दॅट्स वाय यू टू प्रिव्हेंट दिस ऑक्सिडेशन रिएक्शन और मायक्रोबियल ग्रोथ यू मेंटेन द पीएच. आता ती पीएच जर मेंटेन करायची असेल तर यू हॅव टू गोइंग अँड ऍड बफरिंग एजंट. त्याला म्हणतात बफरिंग एजंट. बफरिंग एजंट ऍक्ट बाय बाइंडिंग हायड्रोजन आयन इन ऍसिड.
आता बफरिंग एजंट काय करतं, ऍक्ट टू बाइंड द हायड्रोजन आयन इन ऍसिड अँड डोनेटिंग द हायड्रोजन आयन इन बेस. आता बफरिंग एजंट काय करतं, बाइंड विथ हायड्रोजन आयन ऍसिड मध्ये होतं आणि बेस मध्ये काय करतं, हायड्रोजन आयन डोनेट करतं. दॅट्स वाय इट पीएच विल गेट मेंटेन. द स्टॅबिलायझिंग इफेक्ट ऑफ बफर डिटरमाइन द पोटेन्शियल रिएक्शन बिटवीन एक्सपिरियंट अँड ड्रग. त्यानंतर आहे एक्झाम्पल फॉस्फेट बफर, ऍसिटेट बफर. दिस इज मेंटेनिंग द पीएच ऑफ युअर लिक्विड डोजेस फॉर्म. त्यानंतर सस्पेंडिंग अँड व्हिस्कोसिटी इनहॅन्सिंग एजंट. आता ज्यावेळेस तुम्हाला सस्पेन्शन बनवायचंय त्यावेळेस सस्पेंडिंग एजंट किंवा व्हिस्कोसिटी इनहॅन्सिंग एजंट ऍड करावा लागतो. Selection of an appropriate suspending agent is one of the most crucial factor formulation of pharmaceutical suspension. Suspending agent impart the viscosity, thus retard the particle settling. आता सस्पेन्शन मध्ये कसं असतं, एक पार्टिकल असतं आणि जे लिक्विड मध्ये सस्पेंडेड असतात. सस्पेंडेड म्हणजे विखुरलेले असतात. आता इम्पार्ट विस्कॉसिटी म्हणजे इट इन्क्रीज द विस्कॉसिटी आणि रिटार्ड द पार्टिकल साईज. आता विस्कॉसिटी जर वाढली तर तुमचं पार्टिकल साईजचं सेटल डाऊन जो आहे तो कमी होतो. जसं की आपण एक्झाम्पल घेऊ, वॉटरमध्ये जर आपण सॉलिड पार्टिकल टाकला तर इट गेट इझी टू सेटल डाऊन. आता तेच जर आपण ऑइल घेतला, ऑइलमध्ये जर तुम्ही हे टाकलं तर इट इज मोर विस्कस. सॉलिड पार्टिकल जर टाकला तर सेटल डाऊनचा रेट जो आहे तो रिटार्ड होतो. म्हणून सस्पेंडिंग एजंट इम्पार्ट द विस्कॉसिटी. जे तुमचं लिक्विड फॉर्म्युलेशन आहे, सस्पेंडिंग एजंट हा विस्कॉसिटी वाढवतो आणि रिटार्ड द पार्टिकल सेटलिंग. पार्टिकल साईडचं जे सेटलिंग आहे त्याला म्हणजे रिटार्ड करतो, म्हणजे कमी करतो. अदर फॅक्टर कन्सिडर इन दिस सिलेक्शन ऑफ अप्रोप्रिएट सस्पेन्शन एजंट इन्क्लूड डिझायर सस्पेंटिबिलिटी इन सिस्टम, पीएच स्टॅबिलिटी, हायड्रेशन टाईप. आता दिस फॅक्टरचे जे सिलेक्शन आहे त्यासाठी सस्पेंटिबिलिटी बघावं लागेल, पीएच स्टॅबिलिटी कशी आहे आणि हायड्रेशन टाइम त्याचा कसा आहे हे यू हॅव टू चेक. आता त्याचा आपण एक्झाम्पल पाहू. सेल्युलोज डेरिव्हेटिव्ह अँड नॅचरल गम, सिंथेटिक गम. दीज आर द एक्झाम्पल ऑफ युअर सस्पेंडिंग एजंट. त्याच्यानंतर आहे प्रिझर्वेटिव्ह. आता प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय, विच प्रिझर्व द युअर प्रिपरेशन फ्रॉम द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. Microbiological contamination is a major problem encountered by aqueous based liquid dosage form. लिक्विड डोजेस फॉर्म म्हणजे कसं, वॉटर लवी. aqueous फॉर्म मध्ये कसं होतं, देअर इज मोर चान्सेस टू गेट द कंटामिनेशन. यूज ऑफ प्रिझर्वेटिव्ह बिकम अनअवॉइडेबल इन सच केसेस टू प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम ड्युरिंग द प्रोडक्शन अँड ओव्हर स्टोरेज टाइम. आता काय करायचं, यूज ऑफ प्रिझर्वेटिव्ह जर तुम्ही टाकले तर इट विल बी हेल्प टू प्रिव्हेंट युअर प्रोडक्शन ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम और damage of your liquid dosage form. Formulations such as a syrup, emulsion, solution require preservative to prevent the microbial growth. आता जे फॉर्म्युलेशन आहे की सिरप, इमल्शन, सोल्युशन रिक्वायर प्रिझर्वेटिव्ह टू प्रिव्हेंट द मायक्रोबियल ग्रोथ. आता जे फार्मास्युटिकल मायक्रोबियल ग्रोथ प्रिझर्वेटिव्ह यूज होतो त्यामध्ये आहे बेन्झिल अल्कोहोल, ब्रोनोपॉल और क्लोरोब्युटॉल. दीज आर द एक्झाम्पल. त्याच्यानंतर आहे स्टॅबिलायझर. आता स्टॅबिलाइज करणार आहे, तिचे स्टॅबिलाइज करतं त्याला म्हणतात स्टॅबिलायझर. ऑक्सिडेशन, फोटोलायसिस, डिहायड्रेशन आर द कॉमन ट्रान्सफॉर्मेशन टेकिंग प्लेस इन द लिक्विड डोजेस फॉर्म. आता ऑक्सिडेशन म्हणजे काय, देर इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. फोटोलायसिस म्हणजे काय की बिकॉज ऑफ लाईट इट गेट्स डिस्ट्रॉय. डिहायड्रेशन मीन्स इट लॉस ऑफ युअर वॉटर. दिस इज कॉमन ट्रान्सफॉर्मेशन टेकिंग प्लेस ड्युरिंग इन लिक्विड डोजेस फॉर्म. दिस या तीन ज्या रिएक्शन आहे मेन कॉमनली found in the liquid dosage form. Among the oxidation and photo decomposition of drugs, very common pathway of drug decomposition. आता decomposition म्हणजे breakdown of your product, breakdown of your molecule. Antioxidant are common compound that reduce the oxidation of your drugs. आता antioxidant जर ऍड केला तर stabilize the oxidation reaction जी आहे ती होत नाही आणि जर ऑक्सिडेशन रिएक्शन झाली नाही तर तुमचा लिक्विड डोजेस फॉर्म स्टेबल असतो. अँटीऑक्सिडंट ऍक्ट्स एज चेन टर्मिनेटर where it is react with free radical in solution to stop the free radical propagation cycle. आता जी फ्री रॅडिकल प्रोपागेशन सायकल आहे त्याला स्टॉप करण्यासाठी कोण होतं, अँटीऑक्सिडंट यूज होतो जो की बाइंड होतो रॅडिकल सोबत आणि त्यांची जी प्रोपागेशन आहे म्हणजे मल्टिप्लिकेशनची जी पार्टिकल मल्टिप्लिकेशनची जी प्रोसेस आहे त्याला स्टॉप करतो. आता एक्झाम्पल बघू, सिमॅथिकॉन, ऑर्गॅनिक फॉस्फेट. सिमॅथिकॉन आणि ऑर्गॅनिक फॉस्फेट. त्याच्यानंतर आहे इमल्सिफाइंग एजंट. टू प्रिव्हेंट द कोएल्सन्स ऑफ डिस्पर्स ग्लोबल इट फॉर्म अ बॅरियर ॲट इंटरफेस अँड रिड्यूस द इंटरफेशियल टेन्शन. आता इमल्सिफाइंग एजंट काय करतो, जे ग्लोबुल्स आहेत जे की वॉटर इन ऑइल त्याला म्हणतात इमल्शन. आता ऑइलचे ग्लोबुल्स जे आहेत ते डिस्पर्स झाले पाहिजे युनिफॉर्मली टू प्रिव्हेंट द कोएल्स. त्यांचं कोएल्सन्स नाही झालं पाहिजे म्हणजे एका ठिकाणी नाही आले पाहिजे. ते जे प्रिव्हेंट करण्यासाठी जे यूज होतो त्याला इमल्सिफाइंग एजंट म्हणतात. आता इमल्सिफाइंग एजंट काय करतं, इट ऍक्ट्स ॲज अ बॅरियर इंटरफेस अँड रिड्यूस द इंटरफेशियल टेन्शन.
आता ते काय करतं, एक बॅरियर तयार करतं दोन ग्लोब्युल्स मध्ये आणि रिड्यूस द इंटरफेशियल टेन्शन, म्हणजे त्यांच्या दोघातलं जे अट्रॅक्शन आहे ते कमी करतं. एक्झाम्पल सोडियम लॉरिन सल्फेट अँड सेंट्रीमाइड. Anti-foaming agent. Formation of foam during the manufacturing process. Anti-foaming agents are effective in discouraging the formation of stable foam by cohesive binding with liquid phase. आता during formulation there is formation of foam. Foam means you just like a bubble. Foam form होतो. Anti-foaming agent काय करतात? It avoid the formation of your foam. Foam जर फॉर्म नाही केला तर it give you your accurate dose. To avoid the foam formation in the liquid dosage form, you are going to add anti-foaming agent. त्याच्यानंतर आहे हिमॅक्टन. हिमॅक्टन्स आर द हायड्रोस्कोपिक सबस्टन्स दॅट हेल्प टू रिटार्ड द इव्हॅपोरेशन ऑफ व्हेकल फॉर डोजेस फॉर्म. आता हे काय करतं, वॉटर मेंटेन करतं, त्याला म्हणतात हिमॅक्टन. जे रिटार्ड द इव्हॅपोरेशनची जी प्रोसेस आहे ती कमी करतं, त्याला म्हणतात हिमॅक्टन. दे आर ऑल्सो यूज टू प्रिव्हेंट द ड्रायिंग प्रोडक्ट आफ्टर अप्लिकेशन टू द स्किन ॲज वेल ॲज प्रिव्हेंट द ड्रायिंग ऑफ प्रोडक्ट फॉर द कंटेनर अपॉन ओपनिंग. आता कंटेनर जर तुम्ही लिक्विड ओपन केलं तर त्याचं ड्राय झालं नाही पाहिजे, त्याच्यापासून पण प्रोटेक्ट करतं. त्याच्यानंतर असे प्रोडक्ट्स असतात की ड्राय प्रोडक्ट आहे जे मॉइश्चरिंग आहेत तुमच्या स्किनला, त्याचं मॉइश्चर मेंटेन करून ठेवण्यासाठी यूज होतो. तशा वेळेस यू कॅन गो अँड ॲड हिमॅक्टन ॲज इन द प्रिपरेशन ऑफ लिक्विड डोजेस फॉर्म. आता एक्झाम्पल आहे प्रोपिलिन ग्लायकॉल. फोक्युलेटिंग एजंट प्रिव्हेंट द कॅकिंग. आता जे इमल्शन आहे त्यात कॅकिंग होतं, ते कॅकिंग प्रिव्हेंट करण्यासाठी फोक्युलेटिंग एजंट वापरतात, जो की फोक्युल्सला प्रिव्हेंट करतं कॅकिंग पासून. त्याच्यानंतर आहे चिलॅटिंग एजंट्स आर द सबस्टन्सेस दॅट फॉर्म अ कॉम्प्लेक्स विथ मेटल आयन इनएक्टिवेट देअर कॅटॅलिटिक ऍक्टिव्हिटी इन ऑक्सिडेशन ऑफ मेडिकामेंट. आता काय करतं की जी चिलॅटिंग एजंट आहे इट गेट बाइंड विथ युअर मेटल आयन सोबत इनएक्टिवेट बाइंड होतं, त्यामुळे ते एक कॉम्प्लेक्स तयार करतं. तो कॉम्प्लेक्स जो आहे तो वॉटर सॉल्युबल असतो. कॅटॅलिटिक ऍक्टिव्हिटी ऑक्सिडेशन ऑफ मेडिकेशन. हेअर ॲज कॅटॅलिटिक ऍक्टिव्हिटी जी आहे ऑक्सिडेशनची ते मेडिकेशन मध्ये ती कमी करतो. दीज एजंट्स आर कॅपेबल ऑफ फॉर्मिंग कॉम्प्लेक्स विथ ड्युरिंग इन्व्हॉल्व मोर और वन बॉन्ड कॉम्प्लेक्स कंपाऊंड कंटेनिंग वन मोर रिंग इट्स स्ट्रक्चर. आता जर केमिस्ट्रिकली जर बघितलं, कॅपेबल फॉर फॉर्मिंग अ कॉम्प्लेक्स विथ ड्युरिंग इन्व्हॉल्व मोर वन बॉन्ड कॉम्प्लेक्स, वन बॉन्ड सोडून कॉम्प्लेक्स करतं. कंपाऊंड कंटेनिंग वन और मोर रिंग स्ट्रक्चर. प्रोटेक्ट द ड्रग फ्रॉम कॅटॅलिटीज दॅट ऍक्सलरेट द ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता हे काय करतं, चिलॅटिंग एजंट प्रोटेक्ट करतं त्यांचं जे कॅटॅलिस्ट आहे त्याला, आणि रेट ऑफ ऑक्सिडेशन आहे ती वाढवतं. एक्झाम्पल डायसोडियम EDTA, सायट्रिक ऍसिड अँड टार्टरिक ऍसिड. आता असं जर तुम्ही लिक्विड प्रिपरेशन मध्ये वापरलं तर तुमचं इलिमिनेशन रेट जो आहे आपल्या लिक्विड प्रिपरेशनचा तो वाढतो आणि वॉटर सॉल्युबिलिटी पण वाढते व्हाईल चिलेटिंग इट क्रिएट फॉर्म अ कॉम्प्लेक्स. त्यानंतर आहे फ्लेवरिंग एजंट यू आर गोइंग टू ऍड अँड गिव्ह अ फ्लेवर टू युअर लिक्विड डोजेस फॉर्म. The flavoring agent in liquid pharmaceutical products added to solvent or vehicle compound of the formulation which it is most soluble or miscible. तो कसा असतो, सोल्युबल असतो किंवा मिसिबल असतो. मिसिबल म्हणजे कसं की वॉटर अल्कोहोलचे रेशो आहे तसं जे डायल्युएंट बनवलंय आपण त्यामध्ये असतं. That is water soluble flavorant added to the aqueous component for formulation and poorly water soluble flavorant are added alcoholic or other non aqueous solvent component of the formulation. आता वॉटर सॉल्युबल मध्ये टाकायचे किंवा नॉन वॉटर सॉल्युबल जे आहेत किंवा अल्कोहोलिक सॉल्युबल आहेत त्यांच्यासाठी अल्कोहोल सॉल्युबल फ्लेवरिंग एजंट यू हॅव टू गो अँड ऍड. एक्झाम्पल साल्टी अप्रिकॉट बटरस्कॉच अप्रिकॉट दीज आर द फ्लेवरिंग एजंट. त्यानंतर आहे स्वीटनिंग एजंट. सुक्रोज इनहान्स द विस्कोसिटी ऑफ लिक्विड अँड ऑल्सो गिव्ह द प्लेझंट टेक्स्चर इन द माउथ. आता सुक्रोजची काय प्रॉपर्टी, इट इन्क्रीज द विस्कोसिटी ॲज वेल ॲज प्लेझंट टेस्ट टू युअर माउथ. Sugar-free solution includes sweetening agents such as sorbitol, mannitol, saccharin alternative to the sugar. आता अल्टरनेटिव्ह दोन पेशंटला डायबेटिक लिक्विड किंवा जर बनवायचं आहे तर इन दॅट केसेस यू कॅन यूज सॉर्बिटॉल, मॅनिटॉल. सायक्लामेट हॅव द फेस चॅलेंज ओव्हर देअर सेफ्टी इन FDA restriction to use in the sale of 1969 FDA and banned the cyclamet. आता सायक्लामेट बॅन झालं. सुक्रालोज इज द मोस्ट पॉप्युलर ड्यू टू एक्सलंट स्वीटनेस, नॉन कार्डिओजेनिक, लो कॅलरीज, गुड ऍक्सेप्टेबिलिटी बट रिलेटिव्ह एक्सपेन्सिव्ह. आता सुक्रालोज जे आहे मोस्ट एक्सलंट स्वीटनर आहे ॲज कम्पेअर टू बेटर एक्सलंट दॅन सुक्रोज. नॉन कार्सिनोजेनिक आहे, कार्सिनोजेनिक आहे, त्यानंतर लो कॅलरीज आहे आणि गुड ऍक्सेप्टेबिलिटी पण थोडंसं महाग आहे. नॉन कार्सिनोजेनिक म्हणजे कसं की फूड प्रॉडक्टमध्ये तुम्ही ॲज अ स्वीटनर म्हणून यूज करू शकता, पण रिलेटिव्हली इट इज एक्सपेन्सिव्ह, थोडंसं महाग आहे. सुक्रालोज ॲज अ मोस्ट वाईडली यूज ॲज अ स्वीटनर इन द
लिक्विड डोजेस फॉर्म. त्यानंतर आहे कलरिंग एजंट. कलरिंग